तर आज आपण 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर या 2 दिवसाच्या न्यूज एकत्रित डिस्कस करणार आहोत. चला तर मग बघूया न्यूज. साने गुरुजी अनुवादित कोणतं पुस्तक आहे? द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी. लक्षात असून द्या, विचारतात आपल्याला पेपरला. महिलांना रोजगार देणाऱ्यांना सवलती. तर काय न्यूज येते आधी बघूयात. तर नुकतेच मंत्रिमंडळाने 4थ्या महिला धोरणास हिरवा कंदील दाखवलेला आहे बघा. तर 4थ्या महिला धोरणात काय काय आहे तर याविषयी माहिती बघू आपण. उद्योगात 30% महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बघा. तसेच सर्व रस्त्यावर 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. राज्याचे महिला धोरण अष्टसूत्री असून त्यात प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, पोषण, कल्याण, शिक्षण आणि कौशल्य, हिंसाचारास प्रतिबंध, महिलांच्या उपजीविकेसाठी प्राधान्य, पायाभूत सुविधांची निर्मिती, प्रशासनात आणि राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व आणि विविध क्षेत्रातील संवेदनशीलता अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक विभागांनी त्यांना मिळणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील काही निधी राखून ठेवून त्यानुसार महिलांसाठी योजना राबविण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे या महिला धोरणात बघा. इथे एक न्यूज आहे बघा. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो बघा. किती? 24 डिसेंबर. ग्राहक हक्कामध्ये खालील हक्कांचा समावेश होतो बघा. तर मी वाचून दाखवतो एकदा. सुरक्षिततेचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, निवड करण्याचा हक्क, वस्तू अथवा सेवाबाबत माहिती घेण्याचा हक्क, ग्राहक जागृतीचा हक्क आणि वस्तू व सेवा खरेदी करताना या खालील गोष्टी तपासून पहा. मी आता वाचून दाखवतो. छापील किंमत, वैधता, वजन, गॅरंटी, वॉरंटी, हॉलमार्क, एगमार्क, ISI मार्क या गोष्टी वस्तू खरेदी करताना चेक केलं पाहिजे. ग्राहकाचे हक्क जे आता मी वाचले ते लक्षात असू द्या. चला तर 24 तारखेच्या एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. आता 25 तारखेचे बघूया आपण न्यूज. सुनील केदार यांची आमदारकी रद्द. तर आमदारकी कशामुळे रद्द झाली ते बघूया आपण. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार काँग्रेसच्या सुनील केदार यांना आमदार म्हणून विधिमंडळ सचिवालयाने अपात्र ठरवले बघा. इथं बघा,
1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील 8व्या कलमानुसार न्यायालयाने 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा ठोठावल्यास शिक्षा झाल्याच्या दिवसापासून खासदार वा आमदार म्हणून अपात्र ठरविण्याची तरतूद आहे बघा. कुठल्या ह्याच्यात? लोकप्रतिनिधी कायद्यातील 1951चा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्यातील 8व्या कलमानुसार. तसेच सुटका झाल्यापासून पुढे 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात केदार यांना न्यायालयाने शुक्रवारी 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे. दुसरी न्यूज बघा. दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती. माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. ही समितीचं नाव लक्षात असू द्या. एकल स्वरूपातील स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठाची राज्याला गरज आहे का याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्याची मुदतवाढ समितीला देण्यात आलेली आहे. तर दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या. डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली. इम्फाळ विनाशिकेचे उद्या मुंबईत लोकार्पण. एक महत्त्वाचा पॉईंट बघा. इम्फाळ ही स्वदेशी बनावटीची सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून विशाखापट्टणम श्रेणीच्या विनाशिकेतील तिसरी आहे बघा. त्याची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड येथे झाली आहे. जोड्याला मुंबई येतं बघा. माझगाव डॉक लिमिटेड कुठे आहे? साईडला ऑप्शन मुंबई पुणे असं पण देतात. हे पण लक्षात असू द्या. मुंबई येथे माझगाव डॉक लिमिटेड आहे म्हणून. तर ही विनाशिका याच वर्षी 20 ऑक्टोबरला भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली होती. कोणती? इम्फाळ विनाशिका. ही न्यूज आहे बघा नवसाक्षरता अभियानासंदर्भात. तर नवभारत साक्षरता कार्यक्रम कायसाठी राबवण्यात येतो बघा. तर देशातील सामाजिक समस्या असलेल्या निरक्षरतेच्या समूळ उच्चाटनासाठी 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो. कोणता? नवभारत साक्षरता कार्यक्रम. नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या उल्हास या उपयोजनावर निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती आणि सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कशावर? उल्हास यावर. पुणे जिल्ह्यात वय वर्ष 15 वरील एकूण निरक्षर व्यक्ती किती आहेत? 10,67,823. त्यापैकी 2022-23 या 2 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण 63,950 निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे बघा. 25 तारखेचं संपादकीय आहे बघा. त्यातले महत्त्वाचे बघू आपण काय दिले ते. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतासंबंधित भाकीत केलेलं आहे बघा. तर देशाच्या डोक्यावरील कर्ज सन 2028पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्न इतके होईल हे आणीबाणीकालीन भाकीत आहे. कुणी केले? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतासंबंधित. केंद्र सरकारनेच प्रस्तुत केलेल्या सांख्यिकीनुसार 31 मार्च 2023 या अर्थवर्षाच्या अखेरीस भारत सरकारच्या डोक्यावरील कर्ज किती आहे बघा. तर 155,60,000 कोटी रुपयांहून अधिक आहे बघा. हे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणतः 58% इतके आहे बघा. देशातील एकूण 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनावरील कर्ज त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने अधिक आहे बघा. किती? 33 राज्यात. त्यातील 12 राज्ये अशी आहेत की त्यांची वित्तीय व्यवस्था तातडीने लक्ष घालावी अशी नाजूक आहे.
तर 24 आणि 25 तारखेच्या एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या होत्या. आपण त्या डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही यातील महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करत चला, जेणेकरून आपल्याला रिव्हिजन करता येईल परत. धन्यवाद.